जयराम, मी हा काही डिटेल्स काढले आहेत आणि यात रिक्वायरमेंट्स आहेत. अदिती मॅडम, मी तुम्हाला प्रेझेंटेशनचा मेल फॉरवर्ड केला, जरा एकदा वाचून घ्या. हो. चला, फायनली. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू कशाबद्दल? कारण अदिती मॅडम, तुम्ही होतात म्हणून हे काम होऊ शकलं. सरांनी आपल्याला दोघांनाही हे काम दिलं होतं जयराम, त्यामुळे थँक्स म्हणण्याची काहीच गरज नाही. सरांना याची हार्ड कॉपी सुद्धा लागेल. आजचं प्रेझेंटेशन मला द्यायला सांगितलंय सरांनी. म्हणजे आजचं प्रेझेंटेशन छानच होणार. प्रयत्न तर तोच आहे. बरं, तुम्ही याची प्रिंट द्याल प्लीज? देतो. मी तांगडेंना सांगून येते. सेंड करतो. मग मिस्टर जयराम खानोलकर, झालं का काम? हो सर. नाही, चांगलं झालंच असणार. अदितीने मदत केली ना. तुम्ही एकटे असता तर कदाचित कधी रजनी कधी अदिती, मदत लागतेच तुम्हाला प्रत्येक वेळी. नाही नाही लागणारच. सवयच नाहीये तुम्हाला स्वकर्तृत्वावरती काहीतरी करून दाखवण्याची. शिडी लागते तुम्हाला, शिडी. जसं श्रीमंत होण्यासाठी माझ्या मुलीचा वापर करताय, ऑफिस मधलं काम पूर्ण करण्यासाठी ऑफिस मधल्या स्टाफचा वापर करताय. सापशिडी खेळला असाल ना तुम्ही लहानपणी? अर्थात खेळला असालच. त्यात बघा, शिडी चढल्यानंतर आपण एकदम खुश होतो, मजेत असतो, आणि जर पुढे गेलो की एका सापाच्या तोंडी जातो, इथून लगेच खाली. तसं झालंय तुमचं. वापरा शिडी. बघा स्वप्न, पण त्या शिडीवरून असे अचानक खाली याल ना की पुन्हा तुम्ही त्या शिडीवर चढण्याचा प्रयत्नही करणार नाही तुम्ही. लगेच खाली. जागा कळेल तुम्हाला तुमची. अर्थात ती वेळ काही लांब नाहीये अजून, शेवटचे काही महिने. मिस्टर जयराम खानोलकर, लवकरच अदिती माझ्यासोबतच. मिस अदिती, बरं झालं तुम्ही आलात. मी आत्ताच मिस्टर जयरामने सांगत होतो की आता तुम्ही फार काळ
जयराम सोबत राहू शकणार नाही. म्हणजे तुम्ही आता माझ्या सोबत काम करणार. मी तुम्हाला एक प्रोजेक्ट द्यायचं ठरवलंय. म्हणजे एक प्रोजेक्ट मिस्टर जयरामनी सक्सेसफुल करून दाखवलं. आता तुमची टर्न. म्हणजे अर्थात तुमची काही हरकत नसेल तर. नाही सर, माझी का हरकत असेल? मला नक्की आवडेल. जयराम, तुम्हाला काय वाटतं? चांगलंच आहे. प्रोजेक्ट कोणाचाही का असे ना, आपण आपले प्रयत्न करायचे. आणि सर तुझ्यासाठी जे काही, तुमच्यासाठी जे काही करतील चांगलंच असेल. बरं मी निघते, मला मीटिंगला जायचंय. जयराम, ही कॉपी एक तुमच्याकडे ठेवा. सर येते मी. येस. जयराम, बाय. आणि ऑल द बेस्ट. आज तुम्ही प्रेझेंटेशन करणार आहात म्हणून. थँक यू सो मच. बाय. आदिती तिच्याही नकळत जे बोलून गेले ना, ते सत्यात उतरताना दिसतंय मला. तिथी सॉरी आऊ, तसं चुकलंच माझं. पण नाही बीड नाही. मी तुला सांगितलं होतं ना, या विषयावर मला कुठलीही चर्चा नकोय म्हणून. सांगितलं होतं ना. काय चाललंय बाहेर आहे? सॉरी आऊ, ऍक्च्युली मी सांगणार नव्हते. म्हणजे आमच्या गप्पा चालल्या होत्या ना, तर माझ्या सहज ओघवता निघून गेलं तोंडातून. तुझ्या बाबतीत नेहमी असंच होतं नंदिनी. अविनाश म्हणतो ते काय चूक नाहीये. तो म्हणतो नंदिनीच्या पोटात कधीच काही राहत नाही. पण आऊ, जे झालं ते चांगलंच झालं ना. हा म्हणजे तुम्हाला माहितीये का, मी याबद्दल जेव्हा जयला सांगितलं ना, तेव्हा तो सुद्धा खुश झाला. तो म्हणाला की नंदिनी मॅडम तुम्ही काळजी करू नका, मी या संदर्भात बोलतो तिच्याशी, तो समजावेल तिला. कोणाला? अदितीला? हो अहो, आणि तोच करू शकेल हे. त्याच्यामध्ये ना एक कन्व्हिन्सिंग पॉवर आहे. बघा ना, आता इतक्या वर्षात आपले सगळे जुने क्लायंट कोणालाच परत आणता आले नाही. कोणी आणले? जयने. त्याच्यामध्ये ना ती समजवण्याची ताकद आहे. आणि आपली आदिती आणि जय यांची खूप छान मैत्री आहे. तो समजावेल तिला. मी बोलू का जयशी सविस्तर? नको. तू आता या विषयावर काहीही बोलू नकोस. शांत राहा जरा. may I come in? ये नाही. आदिती मॅडम सरांसोबत मीटिंगला जाणार होत्या ना, त्या गेल्या का? नाही नाही अजून. अविनाशला ते प्रेझेंटेशन पुन्हा एकदा चेक करायचं होतं म्हणून कॉन्फरन्स रूम मध्ये. काही काम होतं?
हा पेनड्राईव्ह आदिती मॅडम विसरल्या होत्या. मीटिंगसाठी लागेल ना? हा मग ठेव ना इथे ठेव. अविनाश आला की मग घेऊन जाईल तो. ओके. जय हं? काय रे, कसे आहेत आदितीचे वडील आता? दाभोळकर सर? नाही नाही, सॉरी, म्हणजे वडील म्हणजे सासरे. ते सुद्धा वडिलांसारखेच आहेत ना तिच्या. ते कसे आहेत आता? ठीक आहे दादा. तू गेला होतास ना मागे भेटायला घरी? हो, जाऊन आलो मध्ये. वा जय, म्हणजे आदितीच्या घरचे खूप छान ओळखतात ना तुला. म्हणजे येणं जाणं असतं ना तुमचं खूप, अगदी घरच्यासारखंच मानतात याला. आऊ, आदितीची आणि याची खूप छान मैत्री आहे, खूप छान जमतं यांचं, म्हणून मग. नंदिनी, ते अष्टविनायक टूरचे डिटेल्स मला जरा लगेच मेल करतेस का? हो, देते. अष्टविनायकालाच काळजी सगळी. देते. अहो, येतो. जय, हा, जरा बसतोस? माझं थोडं काम आहे. बस. मला असं विचारायचं होतं, म्हणजे तुझं बरेचदा येणं जाणं असतं ना आदितीच्या घरी. आदितीला घरी जायला जर खूप उशीर झाला तर अजूनही दिन्या वैतागतो का तिच्यावर? नाही, आता काही बोलत नाहीत. काय ना, आदितीचा स्वभाव तर तुलाही माहिती आहे. म्हणजे तसं काही झालं तरी ती स्वतः काही बोलून दाखवणार नाही. खूप हुशार मुलगी आहे ना, गुणी आहे. त्यामुळे अविनाश खूप जास्त जबाबदारी टाकतो तिच्यावर, बरीच कामं सांगतो तिला. ती कशालाच नाही म्हणत नाही, करत राहते. मग कधी तिच्यावर खूप वर्कलोड येतंय असं काही म्हणली का तुला? नाही हो, असं कधीच नाही म्हणाली ती. मुळात ती सगळ्या गोष्टी ऍक्सेप्ट करते आणि अविनाश सरांबद्दल खूप रिस्पेक्ट आहे तिला, सगळ्यांनाच. हो ना. जे माझं एक काम आहे तुझ्याकडे. म्हणजे खरं तर हे मी अदितीशीच बोलणार होते, पण तिच्याशी थेट कसं बोलावं हा थोडा प्रश्न पडलाय मला. म्हणजे विषयच असा आहे की त्याबद्दल तुझ्यासारख्या समवयस्क कोणी तिच्याशी बोललं तर ती अधिक समजून घेऊ शकेल असं मला वाटतं. तुमची छान मैत्री आहे ना, म्हणून करशील माझं एक काम? हो, तुम्ही असं विचारू नका, बोला काय काम.
अदितीच्या आयुष्यात काय घडलं हे आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे. म्हणजे जे काही झालं ते सगळं मागे टाकून ती पुढे चालली आहे, पुढे जाते ती. पण मला काय वाटतं माहितीये का जय, की नुसतं आयुष्य जगणं हे वेगळं आणि आयुष्य आनंदाने जगणं हे वेगळं नाही का? अदितीने आयुष्य आनंदाने जगावं अशी माझी खूप इच्छा आहे. मी आता मुद्द्याचं बोलते. अविनाश बद्दल अदितीच्या मनात काय आहे हे जरा तू विचारशील. अविनाश बद्दल अदितीच्या मनात काय आहे हे जरा तू विचारशील. म्हणजे जरा अंदाज घेऊन सांगशील मला. अदिती खूप आवडते मला, खूप. किती वेगळी मुलगी आहे ना ती. सगळ्यांना आपलंसं करून घेणारी. म्हणजे बघ ना, नवरा सोडून गेल्यावर सुद्धा आपल्या सासऱ्यांना सांभाळते ती स्वतः. हे विशेषच आहे. खरं तर नशीबवान होता तो मुलगा, पण कळलंच नाही त्याला. कसा काय सोडून गेला. असं पण हिचं काय. म्हणून तुला म्हणते मी, आय नो, मला माहिती मी फारच पुढचा विचार करते कशातच काही नसताना. अहो अविनाश सर. छे छे, त्याला नाही विचारलंय मी अजून. आणि कसं विचारणार. विचारून काय उपयोगही नाही म्हणा. तू सांग, कशी वाटेल अदिती अविनाशची जोडी. म्हणजे काय ना, एकदा अदितीच्या मनातलं कळलं ना, मग मला अविनाशला समजवता येईल. मला कळतंय हे सगळं तुझ्यासाठी खूप धक्कादायक आहे. ज्या ऑफिसमध्ये लग्न न करण्याचा नियम आहे तिथेच हा लग्नाचा विषय चाललाय, आणि ते सुद्धा बॉसच्या लग्नाचा. म्हणजे तुझा बॉस हा माझा मुलगा आहे रे. माझ्या मुलाच्या आयुष्यात एक चांगली मुलगी यावी असं आई म्हणून मला वाटतच ना. तसं झालं तर मग हा नियमही राहणार नाही. माझ्यासाठी एवढं करशील तू. अदितीच्या मनात काय आहे काढून घेशील.
यातलं काहीही बाहेर कुठेही जाता कामा नये. आलं लक्षात? अहो ते पेनड्राईव्ह मी देऊ का आदिती मॅडम? विनाशबद्दल अदितीच्या मनात काय आहे हे जरा तू विचारशील. कशी वाटेल अदिती अविनाशची जोडी?